स्टार्ट. पाणी टंचाईचा काळ किंवा सर्वसाधारण परिस्थितीचा कालावधी पडणाऱ्या पर्जन्यमानावर अवलंबून असतो. पाऊस पुरेशा प्रमाणात पडला तर सामान्य परिस्थितीचा कालावधी 15 जून ते फेब्रुवारी अखेर म्हणजे साधारणपणे 8 ते 9 महिन्यांचा असू शकतो, तर टंचाईचा काळ 3 ते 4 महिन्यांचा असतो. मात्र पर्जन्यमान अपुरे असेल तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या काळात देखील पाण्याची टंचाई आढळून येते व टंचाईचा काळ वर्षातील निम्म्यापेक्षा अधिक दिवस असतो. अलीकडे पडणाऱ्या अनियमित आणि कमी पर्जन्यामुळे आपणास त्याची जाणीव होते. तज्ज्ञांच्या मते शहरी भागात लोकांना पाण्याची दैनंदिन गरज भागविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान 100 लिटर पाणी लागते, तर ग्रामीण भागात ते किमान 70 लिटर पाणी लागते. पाहणीमधून असे आढळून आले आहे की टंचाई नसतानाच्या काळात लोकांना पुरेसे पाणी मिळू शकते. मात्र टंचाईच्या काळात दुप्पट अंतर दूर जाऊन देखील त्यांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही. मिळालेल्या आकडेवारीनुसार टंचाईतील काळात त्यांना सरासरी 50 लिटरपर्यंत पाणी मिळू शकते. टक्केवारीच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे त्यांना आवश्यकतेच्या 70% एवढे पाणी मिळते. म्हणजे आवश्यकतेपेक्षा 30% पाणी कमी मिळते. पाण्याची ही 30% तूट फारशी नाही असे काहींना वाटेल, म्हणून या ठिकाणी असा खुलासा करावासा वाटतो की ही तूट केवळ 30% असण्याचे कारण म्हणजे लोक पूर्वीपेक्षा सरासरी दुप्पट अंतरावरून पाणी आणतात, म्हणून तूट एवढी कमी आहे. स्टॉप.